नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. एएनएम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज. खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. हे जर केले तर तुम्हाला पास व्हायला कोणीच अडवू शकणार नाही किंवा कमी वेळामध्ये तुम्ही जास्त अभ्यास करू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता. तर आज आपण बघणार आहोत सगळ्या म्हणजे चारही सब्जेक्टचे एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत अवघ्या 5 मिनिटांमध्ये. व्हिडिओ कोणीही स्किप करायचा नाही आहे आणि व्हिडिओवर आलं ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हे 5 मिनिटं तुमच्यासाठी खूप गरजेचे असतात. एवढं 1 वर्ष अभ्यास केलेला आहे आता थोड्यासाठी, आणि ज्यांचा अभ्यास चांगल्यापैकी झालेला आहे त्यांनी रिव्हिजन करा. यापैकी तुम्हाला एखादा क्वेश्चन राहिलेला असेल तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर पहिलं बघा गृहभेटीवर 5 किंवा 15 मार्काचा क्वेश्चन हमखास येतो आणि नेहमी येतो. आणि याचा व्हिडिओ 15 मार्काचा क्वेश्चन आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे गृहभेटीचा. त्याला म्हणजे 5,000 विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे ऑलरेडी. तर तुम्ही पण तो व्हिडिओ जाऊन बघा. 2दा जरी बघितला तर पाठांतर करायची गरज नाही. खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेमध्ये काय असतं, काय आपल्याला प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आपण त्यांना पुरवतो किंवा कोणकोणत्या सेवा देतो हे सर्व याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. तर याचा व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करणारे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा. त्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सेवा म्हणता येईल. तर याचे तत्व विचारले जाते, घटक विचारले जाते, कार्य विचारले जाते. हे पण 15 मार्काला विचारला जातो क्वेश्चन. तर ह्या 15 मार्काचा क्वेश्चनचा व्हिडिओ आता तुम्ही तुमच्याकडे नोट्स असेल तर तुम्ही ते पाठ करा. नसेल नोट्स कोणाकडे तर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे मी. तो व्हिडिओ जायचा बघायचा. खूप सोप्या पद्धतीने तो व्हिडिओ पण जवळपास 4-5 हजार विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO काय फंक्शन आहे, काय प्रस्तावना आहे, कसं कसं त्याचे घटक कोणकोणते असतात, त्याच्यामध्ये कोण असतं आणि याचं कार्य काय असतं हे पण तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर येतं लसीकरण. लसीकरणाचा मी दुसरा व्हिडिओ बनवून टाकते कारण तो व्हिडिओ काही विद्यार्थ्यांना समजत नाही. एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते. उद्या किंवा परवा व्हिडिओ अपलोड होईल. ह्या 8 दिवसामध्ये रेग्युलर व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुमचाच फायदा आहे. एवढे 8च दिवस फक्त मोजून चांगला अभ्यास करा. तुम्हाला पासिंगला खरंच मदत होईल आणि चांगले मार्क्स पण मिळतील. त्याच्यानंतर येतं आपल्याला एएनएमची जबाबदारी. रोल ऑफ द एएनएम म्हणजे तुम्ही आता एएनएम या स्टाफ नर्स किंवा एएनएमच्या या पोस्टवर आहात तर तुमची काय जबाबदारी असणार आहे. तर काय करायचे आपल्याला गृह भेटी द्यायच्या, एएनसी गृह भेटी द्यायच्या, प्रस्तुती करायची किंवा आपल्याला त्यांना समुपदेशन करायचं किंवा त्यांना इम्युनायझेशन करायचं. ह्या सर्व आपले कार्य असतात. तर हे कार्य लिहायचे, त्याला एक्सप्लेन करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क पैकीचे पैकी मिळू शकतात. खूप सोपा सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. याचे क्वेश्चन पेपर लागत असेल तर क्वेश्चन पेपर पण आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. प्लेलिस्ट बघायची, प्लेलिस्टमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये जायचं, त्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग बघायचं. त्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेले आहे आणि हे जीएनएमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कामीचं आहे. परंतु आता तुम्ही एएनएमचे विद्यार्थी यांनी सोप्या पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवायचे. त्यानंतर येतं कुटुंबावर 15 किंवा 5 मार्काचा, 5 मार्काचाच नाही पण 15 मार्काचा क्वेश्चन नेहमी हमखास विचारला जातो. तर हा पण करायचा आहे. एवढा अवघड पण नाही. तर डेफिनेशन पाठ करायची, प्रकार असतात ते प्रकार, त्याच्यानंतर जे काय विचारलं जातं ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे आणि हे मनाने लिहू शकता तुम्ही. ह्या विषयामध्ये हेच प्लस पॉईंट आहे मार्क्स वाढण्यासाठी. मनाने भरपूर लिहू शकता. फक्त वाचलेलं जरी असेल तर टॉपिक कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही मनाने भरपूर लिहू शकता. त्यानंतर आशा. तर आशाचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. आशामध्ये तुम्हाला काय काय लिहायचे आणि नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे फ्रीमध्ये. त्याच्यानंतर येतं आपल्याला लोकसंख्या विस्फोटचा 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर आयसीडीएस 5 मार्काला म्हणजेच अंगणवाडी सेविका आलं किंवा आयसीडीएस आलं तर एकच लिहायचं. त्यामुळे हा क्वेश्चन विचारला जातो आणि हा चांगल्या प्रकारे करून ठेवा. संदेश आणि हे दोन्ही क्वेश्चन एकच असणार आहे म्हणजे कम्युनिकेशनचा व्हिडिओ 15 मार्काचा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. सर्वांनी जाऊन बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आरोग्य समस्यांची यादी आणि कारणे याच्यावर 15 मार्काला क्वेश्चन आहे. भारतीय आरोग्य समस्या कोणकोणत्या आहे, त्याच्यावर कारणे काय काय. तर कारणे काय असतात, कुपोषण असतात, गरिबी असते, वाढती लोकसंख्या असते, हेच कारणे असतात. आणि समस्या काय असतात, समस्यामध्ये पण कुपोषण येऊन जातं. त्याच्यानंतर आपल्याला संसर्गजन्य आजार, साथीचे रोग हे याच्यामध्ये येतात. याच्यावरती कमेंट करा फक्त मला व्हिडिओ काय पाहिजे, नेमकं स्टडी मटेरियल कोणतं पाहिजे, मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. आणि जरा लागत असेल वेळ तुम्हाला तर आपल्या चॅनलवरती भरपूर स्टडी मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे, ते जाऊन बघून घ्या अगोदर. त्याच्यानंतर येतो कुपोषणचा व्हिडिओ पण अपलोड आहे. त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही.
त्यानंतर शीतसाखळी पण अपलोड केलेली आहे. मे बी नसेल तर कमेंट करा, मी बनवून देते. सर्वेक्षण म्हणजेच आपण सर्वे करतो. आशा अंगणवाडी कार्यकर्ती गावामध्ये जाऊन सर्वे करते, म्हणजे आपल्याला सर्व आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करते, याला सर्वे म्हणतो. त्याच्यामध्ये डेफिनेशन असती, प्रकार असतात. हे पण 15 मार्काला विचारला जातो. पोस्टर 5 मार्काला विचारला जातो. शक्यतो जास्त विचारला जातो, पोस्टर विचारलो जातो. किंवा मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आपले तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळानं, पोस्टर पण विचारलं 5 मार्काला. याचे काही वाचून घ्यायचं थोडंफार, एवढं अवघड नाही आहे. नोंदी व अहवाल 15 मार्काला विचारला जातो. हा क्वेश्चन व्यवस्थित सर्वांनी करायचा आहे. नोंदी अहवाल त्याची डेफिनेशन दोघांची पण, आणि त्याच्यामध्ये काय त्याचं काय करतो आपण नोंदीमध्ये, अहवालामध्ये काय करतो ते पण लिहायचं. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य शिक्षण याच्यावर 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर आरोग्य शिक्षण 15 मार्काला अपलोड आहे चॅनेलवर, जाऊन बघून घ्यायचा फक्त. दृकश्राव्य साधने 15 मार्काला विचारला जातो. खूप सोपा क्वेश्चन आहे. आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सगळ्यात सोपा पेपर येणार तुम्हाला, आणि सगळ्यात सोपा पेपर जाणार आहे. आउट ऑफ मार्क घेऊ शकता तुम्ही या विषयामध्ये, कमी अभ्यास करता. त्यामुळे सांगते खरंच, मला ह्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही चांगला एकदम फोकस्ड अभ्यास केला तरी तुम्हाला 80+ मार्क्स कसे पण मिळू शकता. फक्त तुम्हाला स्पीड पाहिजे लिहायला आणि टेक्निक कळाली पाहिजे. आणि तसं तुम्हाला कसा पेपर लिहायचा, काय लिहायचं हे जरा समजून घ्यायचं असेल, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. नसेल तो आवडला किंवा तुम्हाला नसेल समजत तर मी परत एकदा व्हिडिओ बनवून टाकते. आरोग्यावर परिणाम करणारे घटक काय काय असतात? पोषण असतं, त्याच्यानंतर आपलं राहणीमान असतं, हे सर्व घटक त्याच्यामध्ये लिहायचे. त्यानंतर आरोग्याचे विविध पैलू लिहायचे. आदर्शवीर तर हमखास विचारली जाते, सर्वांनी करून ठेवायची. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण पण भरपूर वेळा विचारले गेलेले आहे. वायू प्रदूषणाची डेफिनेशन लिहायची, त्याच्यामध्ये काय काय बदल होतात, त्याच्यानंतर कारणे काय काय ते पण लिहायचे. पीएससीचा 15 मार्काचा क्वेश्चन हमखास विचारला तो, म्हणजे असं होणारच नाही. गृह भेट किंवा पीएससी दोन्हीतला एक क्वेश्चन तरी तुम्हाला तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, जुन्या क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक क्वेश्चन तर हमखास राहतो. गृह भेट राहते आणि पीएससी राहते. आमच्या टायमाला पण गृह भेट पण होती, पीएससी पण होतं. झालं आपलं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. खूप सोपा सब्जेक्ट आहे. चांगल्या पद्धतीने करा आणि सर्वांनी पेपरला. आता नेक्स्ट तर व्हिडिओ खूप लेंदी होतोय आपला, 7 मिनिटं याच्यातच गेली. तर आता मी थोडं फास्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करते. चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये लहान मुलातील अपघात याचा व्हिडिओ मी अपलोड करते 2 दिवसामध्ये. कांगारू मदर केअर तर खूप सोपी आहे. त्याच्यानंतर फुटबॉल पद्धत, पूरक आहार, बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये स्तनपानाची दशपदी आपल्याकडे आहे, ती दशपदी बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये लिहायची असते. त्याच्यानंतर येतं आपल्या वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक. त्याच्यामध्ये अनुवंशिकता येऊ शकते, सामाजिक कारणे, कौटुंबिक कारणे, आर्थिक कारणे, हे सर्व याच्यामध्ये आलं पाहिजे. लसीकरण तक्ता खूप वेळा विचारले गेले, 3 वेळा विचारले गेले आहे. बालगुन्हेगारी पण विचारली गेलेली. बालगुन्हेगारी म्हणजेच काय असतं. त्यानंतर मासिक पाळीतील स्वच्छता किंवा काळजी, तर हे तुम्ही सर्व मुली मनाने लिहू शकता. त्याच्यामध्ये काही तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. नाळीचा जंतुदोष का होतो, त्याची कारणे, आणि त्याच्यानंतर काय त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यावर बाळाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो किंवा बाळावर काय परिणाम होईल ते पण त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल, तर कोणते बदल होतात त्याच्यामध्ये? मुलींचं मासिक पाळी चालू होते, त्यानंतर शरीरावर किंवा जननेंद्रियावर केस येतात, या असे त्याच्यामध्ये बदल लिहायचे. मुलांचा आवाज घोगरा होतो, हे याच्यामध्ये बदल लिहायचे आहे. त्यानंतर येतं स्तनपान बेबी फ्रेंडली हॉस्पिटल. स्तनपान खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही पण, त्याचे स्तनपानाचे महत्त्व. यावर्षी सुद्धा GNM सेकंड इयरला विचारलं गेलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पण येऊ शकतो. बालकाचे हक्क हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी वाचून ठेवायचा. सोपा आहे, एकदा वाचला पाठांतर करायची गरज नाही आहे, एकदा वाचला सफिशियंट आहे, तुम्हाला पेपरमध्ये बरोबर आठवतो. आणि एवढं किचकट अवघड शब्द पण नाही त्याच्यामध्ये, सोपं आहे सर्व रेग्युलरचं. त्याच्यानंतर येतं 5 वर्षाखालील क्लिनिक. त्याच्यानंतर नवजात बालकाची काळजीमध्ये आपण 2 भाग करणार. याच्यामध्ये एक त्वरित घेण्याची काळजी, म्हणजे बेबी आऊट झाल्या आपण बेबीची काय काळजी घेणार ते, आणि एक दैनंदिन काळजी. तर बेबी आऊट झाल्यानंतर आपण काय करणार, त्याचं एअरवे मोकळा करणारे, सक्षम करणारे, नाळ कट करणारे, नाळीची स्वच्छता करणारे, व्यवस्थित त्याच्या अंगावरचा जो व्हर्निक्स गॅसिओसा असतो तो स्वच्छ करून त्याला वॉर्मरमध्ये ठेवणार आहे. हे झाले आपले त्वरित घेणारे. त्याच्यानंतर अपघात स्कोर एक येतं त्वरितमध्ये. त्याच्यानंतर येतं दैनंदिन म्हणजे त्याच्या डोळ्याची काळजी घेतो आपण, त्याच्यानंतर त्याचे इम्युनायझेशन करतो, त्याला स्तनपान देतो, हे. त्याच्यानंतर येतं अतिसाराचा 15 मार्काचा क्वेश्चन येतो. उलट्याचा पण येतो 5 मार्काला. नवजात बालकाची काळजी झाली. बालकामगार पण येतो, आणि पौगंडावस्थेतील काळजी काय काय घ्यायची,
जन्मतः होणारे अपघातावर 15 मार्काचा क्वेश्चन किंवा 5 मार्काचा क्वेश्चन हमखास पडतो. आकडी पण विचारली जाते. शालेय आरोग्य कार्यक्रम, त्याच्यानंतर अपघात स्कोअर, कांजण्या धनुर्वात. आता हेल्थ प्रमोशनचं बघू. मानवी स्वसंरक्षण यंत्रणा, परसबाग, आदर्शवीर, शयावरण खूप वेळा विचारलेले. अन्न शिजवण्याच्या पद्धती तर खूप सोप्या आहे. भाजणे, तळणे, अजून उकडणे, वाफळणे आणि त्याच्यामध्ये 7 पद्धती आहे. मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकून देईल. पुरकार पण 5 मार्काला टिप हमखास विचारली जाते. त्याच्यानंतर कुपोषण, दूषित पाण्याद्वारे पसरणारे आजार, प्रथिनांचे कार्य, लहान आतडे, वृद्ध अवस्थेतील समस्या, गरजा, पुनर्वसन सेवा. 15 मार्काला क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. मानसिक आजार 15 मार्काला. हेल्थ प्रमोशनचं पण सोपं आहे हां, एवढा हार्ड नाही. फक्त हार्ड कोणता जातो तर प्रायमरी हार्ड जातो. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा एकदम बारकाईने अभ्यास करावा लागेल. याच्यामध्ये कसं असतं, कम्युनिटी झालं आणि आपला हेल्थ प्रमोशन झालं. याच्यामध्ये तुम्ही मनाने भरपूर तुमची भाषा वापरून भरपूर लिहू शकता. परंतु चाइल्डमध्ये आणि चाइल्डमध्ये पण भरपूर थोडं सोपंच आहे. तेच क्वेश्चन रिपीट झाले. पण प्रायमरी कसं आहे, त्याच्यामध्ये डिसीज कंडिशन असतात. तुम्हाला त्या डिसीजबद्दल भरपूर माहिती असणे गरजेचे असते. ते आपण बघूच पुढच्या याच्यामध्ये. आधी हे बघून घेऊ. शरीर मन संबंध विचारला जातो. हवेचे प्रदूषण, क्लिनिक, थर्मामीटर, मुख स्वच्छता, कुपोषणचा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर, जाऊन बघू शकता. चाइल्डमध्ये पण येऊ शकतो कुपोषण आणि हेल्थ प्रमोशनमध्ये पण येऊ शकतो. त्यामुळे हे चांगलं करायचं आहे. त्यानंतर पेशी शक्यतो येत नाही. तुम्ही काय करा, ब्लड करा आणि हार्ट करा, हे येऊ शकतं त्याच्यामध्ये. पेशी पण करून ठेवा. पेशी एवढं अवघड नाही आहे. शोषखड्डा करायचा. आदर्शवीर बघितली आली. वायू विजन पण, ॲनिमिया म्हणजेच रक्ताक्षय येतो, रक्तदाब येतो आणि पाणी शुद्धीकरणाच्या छोट्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात हे व्यवस्थित लिहायचं. ECT विचारलं जातं. ECT म्हणजे काय सांगा मला. तर हे आपण मानसिक आजार जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये वापरतो ECT. त्याच्यानंतर कर्बोदकाचा शोध, कार्य, परिणाम लिहायचा. 15 मार्काला विचारू शकतो. डिमेन्शिया हा मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया हा पण मानसिक आजार आहे. डिमेन्शियामध्ये काय होतं, आपली स्मृती आणि बुद्धी ही म्हणजे भ्रष्ट होते किंवा आपलं ताळमेळ राहत नाही. डिमेन्शियामध्ये लक्षात राहत नाही समजा माझ्या. त्याच्यानंतर स्किझोफ्रेनियामध्ये काय होतं हे तुम्हाला कमेंट करा. स्किझोफ्रेनियामध्ये काय होतं तर आता आपण बघू प्रायमरी हेल्थ. कारण वेळ खूप कमी आहे आणि जास्त मोठा व्हिडिओ केला तर कोणी बघत नाही. ते तुम्हाला समजायला पाहिजे. आता आपला अभ्यासाचं आहे, कारण काहीतरी चांगलं सांगणार आहे. त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला काही पिक्चर वगैरे काही वाईट सांगते का नाही, तुम्हाला अभ्यासाचंच सांगते ना. तुम्हालाच 8 दिवसच बाकी तुमच्या आता हातामध्ये 8च दिवस आहे. इतके दिवस जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर तुमच्यासाठीच चांगले, तुम्हालाच पर्सेंटेज जास्त होईल. त्याच्यात माझा काहीच फायदा नाही आहे. फक्त माझं म्हणणं काय, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगले मार्क्स घ्या. त्याच्यामध्ये आता प्रथमोपचाराचे सुवर्णनियम खूप सोपं आहे प्रायमरी हेल्थ पण त्याच्यामध्ये एवढं का डिसीज कंडिशन विचारली गेली आणि जर तुमचा तो डिसीज झालेला असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल त्याबद्दल तर तुमचा स्किप होऊन जातो. ते मार्क्स तुमचे जातात. त्यामुळे माझ्या कानावर तरी तुम्हाला नेमकं म्हणजे काय असतं, या आजारामध्ये काय आपल्या ऑर्गनवरती चेंज होतात किंवा आपल्या शरीरामध्ये याच्यामध्ये काय बदल होतात, त्याचे साईड इफेक्ट काय आहे, त्याच्यामध्ये कसे चेंजेस होतात हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे. त्यामुळे याच्यामध्ये बारकाईने अभ्यास करणं आवश्यक असतो. कम्युनिटीमध्ये तसं आहे का नाही, प्रायमरीमध्ये तसं आहे का नाही, चाइल्डमध्ये थोडंफार आहे. आता याच्यामध्ये चाइल्डचा आणि प्रायमरीचा चांगला अभ्यास करायचा सर्वांनी. सुवर्णनियम खूप सोपे आहे, ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करते. वाटल्यास व्हिडिओ बनवून टाकून देते. तुम्हाला फक्त कमेंट करा. जे तुमच्याकडे नाही ना अवेलेबल, तुम्ही मला जे असेल तुमच्याकडे तेच तुम्ही तुमचा अभ्यास केला, सेल्फ स्टडी केली तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यानंतर औषध देण्याचे मार्ग, शयावरण कशामध्ये बघितलं आपण आता, हेल्थ प्रमोशनमध्ये. पण इथं पण विचारलेले, म्हणजे याचा अर्थ काय, इकडे किंवा इकडे आपण एक जर 5 मार्काचा क्वेश्चन केला तर आपले 2 सब्जेक्टमध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपला हा करायचा म्हणजे करायचा. ताप कमी करण्याच्या पद्धती, पाण्यापासून पसरणारे आजार आणि मधुमेह 15 मार्काला. बघा मधुमेह तर खूप सोपा क्वेश्चन आहे. मधुमेहाचा व्हिडिओ मी तुम्हाला खरं नक्की तुम्हाला कमेंट करतो. मी तुम्हाला मधुमेहाचा चांगल्या प्रकारचे नोट्स काढून तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. नंतर कृमी, त्याच्यानंतर शारीरिक तपासणी पण खूप वेळा विचारली गेलेली आहे. लसीकरण तक्ता बघा, पेडियाट्रिक आपल्या काय चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पण लसीकरण तक्ता होता, प्रायमरीमध्ये पण आता आला. म्हणजे याचा अर्थ काय उराला, लसीकरण तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे. लसीकरण या पेपरमध्ये आला तर समोर पेपरमध्ये येईल, त्यामुळे करायचं आहे. आयुष पण सोपं आहे, खूप सोपं आहे. त्याच्यामुळे फक्त वाचून घ्यायचं काम आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब तर खूप इम्पॉर्टंट, 4 वेळा आलेला आहे. 15 मार्काचा क्वेश्चन आहे, तो स्किप करायचा नाही. जे क्वेश्चन जास्त वेळा आलेले ते कधीच स्किप करायचे नाही. एखादा अर्धा वेळेस आलेला असेल तर तो स्किप केला तरी काही हरकत नाही. एखाद्या वेळेस संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधन कसं करणार आहे आपण. त्यानंतर इंद्रा म्हणजेच काय, प्रतिकारशक्ती, औषधांचे वर्गीकरण, एड्स 15 मार्काला.
डोळ्यात आगंतुक वस्तू प्रथमोपचार, तर हे 5 मार्काला विचारलं जातं. गोवर 15 मार्काला विचारले गेले. सर्पदंश प्रतिबंधकाचा स्तर श्वसनदाह 15 मार्काला विचारले गेलेला आहे. हृदयविकार झटका, हृदय आकडी पण विचारली गेलीत मागे, म्हणजे ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रम हे कार्यक्रम सुद्धा तुम्हाला करून ठेवणं गरजेचे आहे, ते पण विचारू शकतात. घटसर्प एकदाच विचारले गेलेला आहे, तो आमच्या वेळेस विचारला गेला होता. आम्ही घटसर्प केला ना, म्हणजे आम्ही बुकमधून अभ्यास केला, आम्ही IMP क्वेश्चन काढलेले नव्हते, आम्ही सर्व डिसीज कंडिशन करून ठेवले होते. आमच्या मॅडमने आमच्याकडून सगळं करून घेतलं होतं. तर घटसर्प त्या पहिले कधीच विचारलेला नव्हता आणि आम्ही सहज करून ठेवला. मॅडम म्हणे येऊ शकतो असं तसं, तर तो आला होता आणि आमचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला होता, त्यामुळे आम्ही लिहिला. परंतु असं होतं का म्हणे तुमचं का तुम्ही जो स्किप केला आणि तोच आला, त्यामुळे काय होतं मग आपल्याला काहीच माहीत नसतं, आपण डायरेक्ट सोडून देतो, मग मार्क्स कमी होतात, स्कोरिंग लगेच कमी होऊन जाते. अर्धांगवायू 15 मार्काला, जंतुसंसर्ग 15 मार्काला. शीतसाखळी विचारली गेलेली आहे. शीतसाखळी खूप इम्पॉर्टंट आहे. शीतसाखळी 5 मार्काची असते आणि खूप सोपी असते. डेफिनेशन आणि त्याची साधने, 6 साधने असतात, ती साधने लिहायची. नंतर जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट. तर अशा पद्धतीने सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहे ते, आणि यापैकी आपल्या चॅनलवरती भरपूर स्टडी मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे ऑलरेडी, ते जाऊन तुम्ही बघा, चांगला अभ्यास करा आणि काही समजलं नसेल तर कमेंट करा. तर धन्यवाद सर्वांना, ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. आणि अजून तुमच्याकडे 10 दिवस आहे, तर ह्या 10 दिवसामध्ये आपण रेग्युलर लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं स्टडी मटेरियल किंवा पाहिजे तुम्हाला सपोर्ट किंवा तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर आपण त्या पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला, आणि कमेंट करायचं तुम्हाला जे पाहिजे असेल ते. तर धन्यवाद.